कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत भालचंद्र गाव सोडून गेल्यानंतर त्या रात्री बाळू घरातल्या अंगणात एकटाच बसलेला असतो। तेव्हा तिथे सुंदरा येते आणि बाहेर एकटाच का बसलास असं विचारते। तेव्हा बाळू आज मी बाहेरच झोपणार आहे असं सांगतो। तिथे भालचंद्र जात असताना मध्येच तो शेकोटी करून बसलेल्या माणसांमध्ये जाऊन बसतो आणि इथे बाळू भालचंद्र मी तुमची कणकवलीला राहायची सोय करून ठेवणार आहे असं मनातल्या मनात बोलतो आणि उठून कामत उठा झोपताय काय असं म्हणतो। तर तिथे एका निळ्या प्रकाशात कामत चालत असताना समोर दिसतात आणि त्यांना समोर बाळू मामा दिसतात आणि कामत बाळू मामांना तुम्ही कोण आहात असं विचारतात। तेव्हा बाळू मामा त्यांना तुम्ही मला नाही ओळखलं पण तुमच्याकडे जो येणार आहे त्याला ओळखा, त्याच्या हातून खूप मोठं कार्य घडणार आहे, भविष्यात लोक त्यांच्या दर्शनासाठी कणकवलीला येतील असं सांगतो। त्यानंतर कामत बाळू मामांना मी त्यांची सेवा करेन असं सांगतात आणि अचानक कामत यांना जाग येते। त्यांना जागा झालेलं बघून त्यांचा सेवक त्यांना काय झालं म्हणून विचारतात। कामत त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि आपल्याला घरात सगळी व्यवस्था करून ठेवावी लागणार कारण कोणीतरी येणार आहे असं देखील सांगतात। दुसऱ्या दिवशी सकाळी तात्याला रस्त्यात माधू भेटतो। माधू त्याला त्या भालचंद्राची खूप आठवण येतेय असं सांगतो। त्यानंतर बाळू, भीमा, सत्या सगळे गावात हिंडत असताना ते एका जागी येतात। तिथे माधू आणि इतर मंडळी जमलेली असतात। बाळू त्यांना शेतात सगळं ठीक आहे ना म्हणून विचारतो। त्यावर माधू बोलतो की आपण आपलं काम करत राहायचं, बाकी पांडुरंगाची इच्छा। त्यावर बाळू गावाच्या जमिनीत मिळालेल्या धनाचा विषय काढतो आणि त्या धनावर पहिला अधिकार गावचा आहे, ते धन पंचांच्या घरात आहे, त्याला सरकारला कर भरायला लागतो तेवढा तरी द्यायला सांगा असं सुचवतो आणि तितकं बोलून तिथून निघून जातो। या सगळ्याविषयी विचार करत असतानाच तात्या तिथे येतात आणि त्यांना काहीतरी ह्यांच्या शिस्त आहे असं वाटतं आणि हे सगळं पंचांना जाऊन सांगायचं असं ठरवतो। बाळू सतत सगळ्यांसमोर धनाचा विषय का काढतोय, यामागे नक्की त्याचा काय उद्देश आहे, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज।